पेटी, कारण यांचा जो बाप आहे ना तो RSS वाला आहे, त्यामुळे RSSच्या इशाऱ्यावर हे लोक ते करतच राहणार. भले सत्ता यांची असली आणि सर्व काही यांच्या हातात असलं, परंतु बाबासाहेबांचे विचार आमच्याकडे आहे. आणि समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, त्रैलोक्य महासभा, ते मोठ्या मोठ्या आपल्या बौद्ध धम्म परिषदा भरवणाऱ्या लोकांनी त्या धम्म परिषद तिथं भरवण्यापेक्षा टाकडगावमध्ये धम्म परिषद भरवावी. कारण तुमचा धम्म परिषद भरवण्याचा नेमका उद्देश काय? समता सैनिक दलांचे जेवढे गट असतील, भारतीय बौद्ध महासभाचे जेवढे गट असतील, जेवढे स्वयंघोषित भंते जे असतील, जेवढे धम्माच्या नावाने वर्गण्या गोळा करणारे असतील, जेवढे धम्माच्या नावाने फंड घेऊन येत असतील, या सगळ्यांना माझी विनंती आहे, बाबांनो सगळे मिळून त्या इत्तू बाबाकडे लक्ष द्या. मी चाललोय पुढे, तुम्ही माझ्या सोबत या. माझ्या जय भीम, नमो बुद्धाय. आज मी पनवेल या ठिकाणी आलेलो आहे. आपल्यासोबत आहेत भीमराज सेनेचे प्रमुख असणारे राजाभाऊ थाटे. गेल्या काही दिवसापूर्वी जर तुम्ही पाहिलं तर राजाभाऊ थाटे असतील आणि भीमराज सेनेच्या माध्यमातून नागपूर या ठिकाणातील टाकळघाट या ठिकाणातील वित्तूबाबाच्या संदर्भामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी आंदोलन केलं होतं. आणि त्या आंदोलनाच्या दरम्यान राजाभाऊ थाटे असतील किंवा भीमराज सेनेचे काही कार्यकर्ते असतील, भीमसैनिक असतील, यांच्यावरती काही गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. मंदिरामध्ये ज्या प्रकारचं काही गैरकृत्य चालतं त्याचं राजाभाऊ थाटे आणि भीमसैनिकांनी त्या गोष्टीला एक प्रकारचा उजाडा दिला होता. मात्र सध्याच्या घडीला पुन्हा ते प्रकरण तापताना आपल्याला दिसतंय. आणि याच संदर्भामध्ये भीमराज सेनेचे प्रमुख असणारे राजाभाऊ थाटे यांच्यासोबत आपण जाणून घेऊ की टाकळघाट या ठिकाणातील जे काही प्रकरण घडलं त्यासाठी त्यांनी कशा प्रकारचं आंदोलन केलेलं होतं आणि पुन्हा एकदा त्यांनी आंदोलनाची जी काही हाक दिलेली आहे ती नेमकी कशा स्वरूपाची आहे. जय भीम राजाभाऊ. जय भीम. आता फेसबुकवरती तुम्ही एक पोस्ट टाकली की टाकळघाट या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांचं जे बुद्ध विहार आहे या ठिकाणी काही गैरकृत्य होतात जे बुद्धिझमला धरून नाहीत, अन्य धर्माशी रिलेटेड आहेत. या संदर्भामध्ये तुम्ही आंदोलन केलं होतं. सगळ्यात पहिलं ते जे आंदोलन तुम्ही केलं होतं त्याच्यावरती बोला आणि नंतर मग आता सध्याला जी पोस्ट आहे याच्यावरती आपण बोलू. पण सगळ्यात अगोदर जे तुम्ही सुरुवातीला आंदोलन केलं होतं हे नेमकं आंदोलन का होतं आणि कशासाठी होतं? आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि काही स्थानिक लोकांच्या माध्यमातून असं माहीत पडलं होतं की टाकळघाट या ठिकाणी वित्तूबाबा नामक एक भोंदूबाबा आहे आणि त्याचं त्या ठिकाणी मंदिर आहे. परंतु त्या मंदिरामध्ये येणारे 99% हे बुद्धिस्ट समाजाचे लोक आहेत. त्या मंदिराच्या बाजूला एक बुद्धविहार बांधलेलं आहे. ते फक्त नावापुरतंच बुद्धविहार होतं. त्या ठिकाणी तिरीशरण असं बोलायच्यानंतर पुन्हा जय देव जय देव जय वित्तूबाबा अशा प्रकारची आरती म्हणायची. हा सारा प्रकार बघितल्यानंतर मग आम्हाला असं वाटलं की ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर ठिकाणी आम्हाला दीक्षा दिली आणि त्या दीक्षाभूमीच्या एक हाकेच्या अंतरावरती जर असा प्रकार चालतो आणि तोही आजकालचा नसून त्याला 30-40 वर्ष झालेली आहेत, म्हणजे आपण जो प्रगत नागपूर बोलतो किंवा बाबासाहेबाच्या चळवळीशी एकदम प्रामाणिक असणारा नागपूर बोलतो, त्या ठिकाणी जर अशा प्रकारे अंधश्रद्धा चालत असेल तर मग ती खपून घेतली जाणार नाही. त्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. म्हणून आम्ही भीमराज सेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. मी माझ्यासह माझे सहकारी आमचे मनोहर कांबळे असतील, मनोज शेजवळ असतील, सिद्धार्थ सुरडकर, जया बनसोडे अशा प्रकारे आमच्या एक 10-12 कार्यकर्ते आम्ही मुंबईवरून नागपूर या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी गेल्यानंतर जसं काय आम्ही आतंकवादी आहोत अशा प्रकारे ट्रेनमध्ये उतरल्याच आम्हाला नजरकैदेत ठेवण्यात आलं. परंतु आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत आणि ज्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जी दीक्षा दिली त्या ठिकाणी असले कृत्य आम्ही खपवून घेणार नाही. परंतु तेथील जो RSSचा एक आपल्या समाजातला गद्दार माजी आमदार भारतीय जनता पक्षाचा श्याम कुळे
हा श्याम कोळे त्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी जबाबदार आहे. श्याम कोळेच्या पाठीशी पूर्ण RSSची यंत्रणा आहे आणि RSSचं सर्वात मोठं दुखणं जे आहे की ज्या ठिकाणी RSSचा केंद्र आहे, त्यांचं केंद्रीय कार्यालय आहे, त्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा देऊन त्यांना एक चपराक दिली होती. त्याचा बदला म्हणून या श्याम कोळेसारखे हरामखोर लोकांना हाताशी धरून टाकटघाटसारखं ते एक बौद्ध धम्म यांना दुसऱ्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न करतात. त्या भोंदीकृतीतून बाहेर काढण्यासाठी आम्ही ते आंदोलन करणं ठरवलं होतं. तुमच्यावरती असं ऐकतायत की ते आंदोलन करत असताना तुमच्यावरती काही गुन्हे देखील दाखल झाले होते. नेमके कोणत्या स्वरूपाचे ते गुन्हे दाखल होते आणि पोलिसांनी जेव्हा तुम्हाला रेल्वे स्टेशनवर अटक केली त्यावेळी पोलिसांचा तुमच्यासोबत कशा प्रकारचा व्यवहार होता? नाही, पोलिसांनी मला नजरकैदेत घेतलेलं, अरेस्ट केलेली, परंतु त्यांनी म्हणजे सक्ती जास्त केली नव्हती मला. आणि ते फक्त मला म्हणत होते की तुम्ही टाकटघाटला नका जाऊ, तुम्ही जर टाकटघाटला गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला मारण्यासाठी 1000-1500 लोकांचा मॉप उभा आहे. मी बोललो माझा जीव गेला तरी चालेल, परंतु मी या आंदोलनाच्या ठिकाणी जाणार म्हणजे जाणार. माझ्यावर जो गुन्हा दाखल केलेला आहे म्हणजे किती शोकांतिक आहे. माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे की मी टाकटघाटमधील वित्तू बाबाच्या विरोधात बोलून वित्तू भक्तांच्या भावना दुखवल्यात, वित्तू बाबांची विटंबना केली. अरे माझ्या बाबासाहेबाचे विटंबना रोज त्या ठिकाणी होते आणि ते बघून कोणी विरोधी करत नाही. अशा लोकांनी माझ्यावर आरोप करावा की हां मी माझ्यावर हा गुन्हा दाखल केलेला आहे, वित्तू बाबाची मी विटंबना केली तर मी केली आणि पुन्हा करत राहील. कारण अशा भोंदूगिरीला नेस्तनाबूत करून खऱ्या अर्थानं बुद्धाचा मार्ग तिथल्या लोकांना शिकवून देऊन त्या ठिकाणी एक समाज परिवर्तन घडवणं यासाठी मी ते आंदोलन केले आणि ते सतत करत राहील. तुम्ही ज्यावेळी त्या ठिकाणी गेले त्यावेळी नेमकं तुम्ही काय काय पाहिलं? म्हणजे त्या विहारामध्ये काय काय होतं, विहाराच्या बाजूच्या किंवा समोरच्या परिसरामध्ये नेमकं काय होतं आणि खरंच लोकांच्या अंगामध्ये येतं का? एकतर आम्ही जसं जाहीर केलं की भीमराव सेना त्या ठिकाणी जाणार आहे आणि आंदोलन करणार आहे, आमचा एवढा धाक त्या लोकांना होता. आम्ही जायच्या आधी त्यांनी तिथल्या आजूबाजूची सगळी दुकानं बंद केली होती. तिथं कोणी काय ते हार फूल विकणारा बसलेला नव्हता आणि ते जे मंदिर होतं त्याला असं दाखवण्यात आलं की तिथं असं काही प्रकार होत नाही. आम्हाला तिथल्या लोकांनी म्हणजे मला तर नजरकैद पोलीस बोलले की तुम्ही जाऊ नका, परंतु आमच्या शिष्टमंडळाला त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण त्यांचं मंदिर फिरवलं, विहार फिरवलं. परंतु त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्यावेळेस तिथनं काढला होता, परंतु बुद्धांची मूर्ती तशीच तिथं होती. यावर आमच्या संघटनेच्या जया बनसोडे यांनी आक्षेप घेतला की बुद्धाची मूर्ती का, त्यावरून आमचा त्या ठिकाणी मोठा वाद झाला. तर ते म्हणतात की जर राम मंदिरामध्ये तुमचे भिक्षू जातात आणि जर बुद्ध कुठेही देवळामध्ये तुम्हाला सापडतो तर तुम्ही इथं आक्षेप का घेता. अशा प्रकारे त्यांनी आम्हाला बोलले की आम्हाला थोडा टाईम द्या, आम्ही या बाबतीत आमच्या ट्रस्टीची किंवा समितीशी चर्चा करतो आणि बुद्धाची मूर्ती देखील तिथनं काढू. मग आम्ही बोललो तुमच्या इथं अंगात येतं हे होतं. ते बोले आता असला प्रकार काही होत नाही असं आम्हाला त्यांनी समजून सांगितलं. आम्ही बोललो ठीक आहे, परंतु आमची नजर तुमच्यावर असेल आणि ज्या दिवशी आम्हाला दिसेल की असे गैरकृत्य होतं तर आम्ही पुन्हा आंदोलन करू. म्हणून आमच्या काही आम्ही माणसांना त्या ठिकाणी गुप्त पद्धतीने पाठवलं आणि मागच्या 2 दिवसामध्ये तो पूर्ण प्रकार पुन्हा आहे तसाच त्या ठिकाणी आहे, ते उघड झाले. त्याचे प्रत्येक व्हिडिओ माझ्याकडे आलेले आहेत आणि म्हणून आता आम्ही आमच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत की पुढे वित्तूबाबाचं आंदोलन. आता आम्ही एक सौम्य पद्धतीने आंदोलन केलं होतं, परंतु आता हे सौम्य पद्धतीने आंदोलन होणार नसून आता यांची मस्ती उतरल्याशिवाय भीमराव सेना आता गप्पा बसणार नाही. तुम्ही सोशल मीडियावरती काही व्हिडिओ टाकलेत, त्याच्यामध्ये लोकांना दिसतंय की एक माणूस उभा राहिला आणि त्याच्या अंगात आलं आहे आणि काही लोक असे काही वेडसर पद्धतीने करतात. परंतु जर वित्तूबाबाची कमिटी जर तुमच्यावरती गुन्हा दाखल करत असेल तर तुम्ही देखील वित्तूबाबाच्या कमिटीवरती गुन्हे दाखल करणं गरजेचं आहे. येस. आम्ही ते एव्हिडन्स मागवलेले आहेत आणि आम्ही जनहित याचिका दाखल करणार आहोत की अशा प्रकारे या तिकडे थोतांडगिरी चालते. ज्या महापुरुषांनी संबंध आयुष्य या थोतांडगिरीच्या आणि या भोंदूबाबाच्या विरोधामध्ये केलं, ज्या महापुरुषांनी आमच्या समाजातून हे हिंदू देवदेवतांचे जे पाखंडवाद आहे तो गेला पाहिजे म्हणून बौद्ध धम्म दिला आणि त्याच बौद्ध धम्माच्या धम्मामध्ये भेसळ करून अशा प्रकारे जर कोणी गैरकृत्य करत असेल तर मग त्याच्या विरोधामध्ये एक तर आम्ही कायद्याने पण लढणार आहोत आणि रस्त्यावर सुद्धा लढणार आहोत. याच्या पुढचं नेमकं आंदोलन कसं राहील? कारण की मागच्या वेळी तुम्ही जेव्हा आंदोलन केलं त्यावेळी तुम्हाला डिटेक्शन करण्यात आलं, तुमच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र यावेळीचं आंदोलन कसं राहील आणि यावेळीचं जर तुम्ही आंदोलन केलं तर ते आंदोलन निश्चित पद्धतीने कसं तुम्ही एकदम एंडिंगपर्यंत घेऊन जाता? एकतर आमचं जे याच्या आधीचं आंदोलन होतं ते त्यांना समज देण्याचं आंदोलन होतं
की आम्ही त्यांना सांगणार होतो की बाबा तुमच्या अशा अशा गोष्टी घडतात, तुम्ही त्या दूर कराव्यात आणि तुम्ही समंजसाने एकदम मध्यम मार्ग काढून तुमच्याकडनं काय चुका झाल्या असेल त्या तुम्ही मान्य करा आणि तुम्ही पुन्हा अशी चुकी करू नका. परंतु इथली मुजोर कमिटी, कारण यांचा जो बाप आहे ना तो RSSवाला आहे, त्यामुळे RSSच्या इशाऱ्यावर हे लोक ते करतच राहणार. भले सत्ता यांची असली आणि सर्व काही यांच्या हातात असलं, परंतु बाबासाहेबांचे विचार आमच्याकडे आहे आणि त्या विचारांच्या जोरावर आम्ही आंदोलन करणार आहोत. आमचा असा विचार आहे की चैत्यभूमी ते दीक्षाभूमी असा आम्ही एक लाँग मार्च काढून दीक्षाभूमीपासून आम्ही त्या पाखंडवादी तो टाकडघाटचा इत्तू बाबा या मंदिरामध्ये जाऊन आणि त्याच्या बाजूला जे बुद्धविहार आहे ते मुक्त करण्याचं आंदोलन आम्ही एक 8 ते 10 दिवसामध्ये त्याची पूर्ण रूपरेषा ते जाहीर करू. म्हणजे तुम्ही पदयात्रा काढून त्या ठिकाणी लोकांमध्ये हे करता. पण माझा असा पुन्हा एक प्रश्न आहे की त्या ठिकाणी जाणारा 90% जनता ही बौद्ध समाजाची आहे. ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्धिझम दिला, 22 प्रतिज्ञा दिला, तरी देखील ही लोकं अशी का बघत असतील? मग तुम्हाला असं वाटत नाही की आपल्याच लोकांमध्ये परिवर्तन घडावं? आणि ज्या नागपूर भूमीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म परिवर्तन केलं, त्याच भूमीमध्ये जर अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर याला खरंच लाजिरवाणी घटना म्हणणार नाही का? लाजिरवाणीच घटना आहे साहेब. आणि सर्वात लाजिरवाणी घटना ही गोष्ट ही आहे की समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, त्रैलोक्य महासभा, ते मोठ्या मोठ्या आपल्या बौद्ध धम्म परिषदा भरवणाऱ्या लोकांनी त्या धम्म परिषद तिथं भरवण्यापेक्षा टाकडघाटमध्ये धम्म परिषद भरवावी. कारण तुमचा धम्म परिषद भरवण्याचा नेमका उद्देश काय? जर तुमच्या नाकाच्या बाजूला ज्या ठिकाणी दीक्षाभूमी आहे, ज्या ठिकाणी महामानवांनी तुम्हाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली, या दीक्षाभूमीच्या बाजूला जर अशा प्रकारे पाखंडवाद चालत असेल आणि तुमच्या त्या लाखोच्या आणि हजारांच्या त्या धम्मदीक्षा कार्यक्रमाचा काय फायदा? जर तुमच्याकडून साधी तुमच्या दीक्षाभूमीची बाजूची व्यवस्था तुम्ही ठीक करू शकत नाही. त्यामुळे समता सैनिक दलांचे जेवढे गट असतील, भारतीय बौद्ध महासभाचे जेवढे गट असतील, जेवढे स्वयंघोषित भंते जे असतील, जेवढे धम्माच्या नावाने वर्गण्या गोळा करणारे असतील, जेवढे धम्माच्या नावाने फंड घेऊन येत असतील, या सगळ्यांना माझी विनंती आहे, बाबांनो सगळे मिळून त्या इत्तू बाबाकडे लक्ष द्या. मी चाललो आहे पुढे, तुम्ही माझ्यासोबत या, माझ्या खांद्याला खांदा मिळून काम करा. मला ही सगळ्या समाजाला विनंती आहे, विशेष करून समता सैनिक दलाला. त्या समता सैनिक दलावर बाबासाहेबांची खूप मोठी त्यांना वाटलं होते की यांच्याकडनं आशा आहे बाबा हे आमचं काम पूर्ण येतील, परंतु शोकांतिका आहे समता सैनिक दल हे काही फक्त मोजक्या लोकांच्या घराण्यापुरतं आणि मोजक्या लोकांपुरतंच मर्यादित राहिलेलं आहे. तरी कृपया करून सगळ्यांनी मिळून या आंदोलनाकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि मला साथ द्यावी. तुम्ही पदयात्रा काढणार आहात की लाँग मार्च काढणार आहात? अगर तुम्ही पदयात्रा काढणार आहात किंवा लाँग मार्च काढणार आहात तर त्याची नेमकी मार्ग कसा राहील, तारीख कशी राहील, याच्यावरती जरा सांगितलं तर बरं होईल. आमचा जो लाँग मार्च असेल ते पदयात्रा नसेल. कारण आमचं असं म्हणणं आहे की आपण पदयात्रा करण्यामध्ये जास्त वेळ वाया न जाता आपण लाँग मार्च काढू. चैत्यभूमीपासून जसं आपण मुंबईपासून निघू, तर मुंबईतील ज्या ज्या ठिकाणी बौद्ध वस्त्या जास्त आहेत त्या ठिकाणी आपण नेमका तिथं प्रकार घडतो काय, म्हणजे टाकडघाट या ठिकाणी कशाप्रकारे बौद्ध धम्माची विटंबना होते, कशाप्रकारे बुद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या विचारांचं अपरित काम चालतं, याबाबत आम्ही जनजागृती करू. आणि ती जनजागृती करत करत जे लोक सोबत येतील त्यांना सोबत घेऊन, म्हणजे एक मुंबईतून जसं आम्ही निघालो ठाण्याला पोहोचू, ठाण्याच्या नंतर पुढची जी सिटी असेल त्यावेळेस आम्ही गाडीने तिथपर्यंत जाऊ, तिथं कुठलं बुद्धवस्ती जास्त आहे त्या ठिकाणी समजून सांगू आणि असं सांगत आम्ही दीक्षाभूमीपर्यंत गाड्याने जाऊ आणि दीक्षाभूमीपासून टाकडघाटपर्यंत चालत जाऊ. येणाऱ्या काही दिवसामध्ये राजूभाऊ थाटे भीमराज सेनेचे अध्यक्ष हे टाकडघाटच्या संदर्भामध्ये मोठं आंदोलन करणार आहेत आणि या संदर्भामध्ये ते लाँग मार्च त्याचप्रमाणे पदयात्रा करणार आहेत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला धम्म दिलेला आहे त्याचप्रमाणे 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत आणि मुख्यतः करून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा दाभोळकर गुरुजी यांना देखील श्रद्धांजली वाहण्यासाठी हा खूप मोठा प्रोग्राम राजाभाऊ थाटे करत आहेत. शक्य झालं तर आपल्या सगळ्यांनी या आंदोलनाला सहकार्य करावं, पाठिंबा द्यावा आणि जशी जमेल तशी मदत राजाभाऊ थाटे यांना करावी. धन्यवाद. थँक्यू. जय भीम.